विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरापासून केवळ 40 किलोमीटर अंतरावर असलेलं छोटंसं गाव. गाव कसलं? केवळ 30-40 कुटुंबांची वस्ती. याच वस्तीतील ही 2 खोल्यांची शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेमगिरवाडी. पूर्वी या वस्ती शाळेत 1ली ते 4थी पर्यंतचे वर्ग भरत होते. शाळेतील वातावरण शिक्षण घेण्यासाठी फारसे उपयुक्त नव्हते. त्यामुळे शाळेची पटसंख्या खूप कमी होती. शाळेत कृतीयुक्त अध्ययन पद्धती सुरू केल्यामुळे शाळेची पटसंख्या वाढली. आम्ही कृतीयुक्त अध्यापन वर्गही चालू केले. पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या माध्यमातून एबीएल हा उपक्रम आमच्या शाळेमध्ये सुरू झाला. शिक्षकांनी पालकांच्या भेटीगाठी घेऊन शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. आपल्या पाल्यांना शाळेत रोज पाठवलं पाहिजे असा पालकांकडे आग्रह धरला. शाळेत हळूहळू सकारात्मक बदल घडत गेले आणि बघता बघता शाळेचं रूपच बदललं. या एबीएल उपक्रमांचं महत्त्व असं की या ठिकाणी विद्यार्थी हा कृतीतून शिकत असतो. फक्त शिक्षण हे 4 भिंतीच्या आतमध्ये न राहता कृतीयुक्त अध्ययन हे वर्गाच्या बाहेर गेलं आणि त्यामुळं आम्ही निसर्गातून विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला गेला. कला शिक्षण जे असतं किंवा विद्यानिकेतनचं जे शिक्षण असतं की विद्यार्थी हा परिसरातून ज्यादा शिकत असतो, त्यासाठी आम्ही परिसर भेटी सुरू केल्या गेल्या. शेतीच्या संबंध असणारे पॉलिहाऊस असेल, शेतीमधले निरनिराळे पिकं असेल किंवा परिसरातील निरनिराळे उद्योगधंदे असेल, या उद्योगधंद्यांना आम्ही भेटी दिल्या गेल्या आणि त्या भेटीतून विद्यार्थ्यांना कृतीशील असं शिक्षण दिलं गेलं. त्याच्यामध्ये मग रेशीम उद्योग असेल, त्यामध्ये फुलपाखराचा जन्म कसा होतो, पहिलं सुरुवातीला आधीपासून कोश कसा तयार होतो आणि कोशापासून फुलपाखरू कसं तयार होतं याची माहिती मुलांना आम्ही प्रत्यक्षात या ठिकाणी दिली. अशा प्रकारे विविध उपक्रम आम्ही ह्या एबीएलमधून कृतीयुक्त अध्ययनमधून राबवत गेलो. कृतीयुक्त अध्ययन पद्धतीमुळे शाळेतील मुलांची शिक्षणाची गोडी वाढत आहे. मुलांच्या ज्ञानात भर पडतेय. मुलांचे वाचन लेखन कौशल्य वाढले आहे. शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्या सहभागातून शाळेचा सर्वांगीण विकास घडू लागला आहे. शाळेची पटसंख्या 27 वरून 64 वर पोहोचली आहे. आता तर शेजारच्या गावांमधून विद्यार्थी टेमगिरवाडी या शाळेत शिक्षणासाठी येत आहेत. ओझ्याविना शिक्षण हा आपल्या राष्ट्रीय अभ्यासक्रमाचा एक प्रमुख विषय आहे आणि त्यामध्ये इयत्ता 1 ते 4 वर्गांच्या विद्यार्थ्यांचं दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी आम्ही दप्तरमुक्त शाळा हा उपक्रम राबवला. हे करत असताना शाळेमध्ये बौद्धिक विकासाबरोबरच अनेक शारीरिक विकासाचे उपक्रम राबवले गेले. त्यासाठी कराटेसारख्या स्पर्धा, लेझिम, योगासनं, व्यायाम प्रकार यासारख्या विविध खेळ शाळेमध्ये उत्तम प्रकारे घेतले जातात आणि त्यामुळं मुलांना खेळाचा हा विकास याच्यामधून होत गेला. यानंतर विशेष सांगायची बाब म्हणजे आमचा प्रत्येक विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धा असेल, उंचवडी स्पर्धा असेल, लांब उडी स्पर्धा असेल, या स्पर्धेमध्ये भाग घेतो आणि क्रमांक मिळवतो आणि आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करतो. काड्या कुड्याचं जीन त्याचं साऱ्या जगाला भाकरी देतो, साऱ्या जगाला भाकरी देणारा कधी कधी उपाशी झोपतो. आम्ही कार्यक्रमाचे नियोजन करतो व संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आम्ही विद्यार्थीच करतो. त्यातून मला निवेदन करण्याची संधी मिळाली. त्यामुळे माझ्यात नेतृत्व करण्याची आवड निर्माण झाली. शाळेमधली मुलं लहान जरी असेल तरी प्रत्यक्षात नियोजनामध्ये भाग घेतात. प्रत्येक कार्यक्रमाचं नियोजन ते स्वतः करतात. यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि ते नेतृत्व करू लागले. ह्या सर्व उपक्रमांचा फायदा असा झाला की आसपासच्या गावातील 5 ते 6 किलोमीटरवरून आपल्याकडं जवळजवळ विद्यार्थ्यांचा ओघ वाढू लागला. आज मी त्याला बाहेरच्या गावावरून 37 विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे. टेमगिरवाडीत कृतीयुक्त शिक्षणाचा यशस्वी उपक्रम. एका वस्ती शाळेचा कृतीयुक्त ज्ञानदानाचा विद्यार्थी केंद्रीय उपक्रम. शिक्षणाची गोडी वाढवणारा, कृतीतून शिक्षण देणारा आणि ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना अद्ययावत अत्याधुनिक ज्ञान देणारा कृतीयुक्त शिक्षणाचा एक यशस्वी उपक्रम. या विद्यार्थ्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया. आमच्या शाळेत विषय मित्र पद्धती वापरून विद्यार्थीच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या मदतीने
कृतीतून शिकवत असते. त्यातून आम्हाला खूप शिकविण्याचा आनंद मिळतो. विविध अनुभव आम्हाला प्रत्यक्ष आजूबाजूच्या परिसरातून दिले जातात. त्यामुळे आम्हाला शिकण्यास खूप मजा वाटते. शाळेतील शैक्षणिक साहित्यांच्या मदतीने आम्ही शिक्षण घेतो. त्यामुळे आम्हाला स्वतः कृती करण्याची संधी मिळते. त्यामुळे आम्हाला अभ्यासाचा आनंद वाटतो. आमचे सर मॅडम आम्हाला खेळातून शिक्षण देतात. मूळतः टेमगिरवाडीची शाळा ही ABLची शाळा म्हणूनच प्रसिद्ध आहे. बाहेर बागेमध्ये झाडांच्या सावलीत पाना फुलांच्या सानिध्यात मुलं साहित्यातून खूप सुंदर पद्धतीने अध्यापन करतात. सन 1920चा आमच्या शाळेला संपूर्ण तालुक्यातून प्रेरणादायी शाळा म्हणून तालुका अध्यक्ष चषकचा पुरस्कार मिळालेला आहे. कृतीयुक्त शिक्षणामुळे यशाकडे झेप घेतलेली टेमगिरवाडी जिल्हा परिषद शाळा एक आदर्श शाळा म्हणून नावारूपाला आली. यापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची या ध्यासातून कृतीयुक्त शिक्षणातून मुलांनी झेप घेतली.